कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बघ ती तयारच आहे, मी बोलले होते ना तुला। चल ग कालिंदी, आम्ही तुला बोलवायला आलोय। आपलं कुठे जायचं ठरलंय? कुठे? अगं विसरलीस का? जाधव काकूंकडे आज बेशी आहे, चल लवकर। कर्म माझं विसरूनच गेले मी। नाही जमणार, आज नाही जमणार। महत्वाचं काम आहे ना मला। लीलाचं लग्न झाल्यापासून फारच भाव खातेस तू कालिंदी, चल की। भाव खायला लागले म्हणे। अगं ए बायांनो, मोठ्या घरची कामं आहेत ना अशीच असतात। इथे चिल्लर भिशी भिशी त्यात काही नाही महत्वाचं। हो का? असं कुठलं मोठं काम करणार आहेस तू? एक काम तसं छोटं आणि साधंच आहे। 18 लाख रुपये काढायचे ग फक्त। 18 लाख? आली मोठी खेळ। हेच येते महत्वाचं काम। पैसे काढून घेऊन त्या साळुंखेच्या तोंडावर फेकते आणि माझ्या रेऊला त्याच्या तावडीतून वाचवते। आणि काय ग, आत्ता म्हणालीस भाव खातेस भाव खातेस, खाणारच आहे मी। आणि तुम्ही पण ना लक्षात ठेवा, तुम्ही एजंटच्या सासूबाईशी बोलता। चहा घेणार नाहीच ना? नाही नाही, जा मला ना खूप महत्वाचं काम। फक्त 18 लाख काढायचेत ना। आणि मोठी शाणी बाप्पा। बापरे, एवढं मोठं हॉटेल। इथे काम करताना माझ्याकडनं काही चूक झाली तर? नाही नाही, असा विचार करू नकोस। आणि लीला, हे विसरू नकोस की इकडे तू एजंटचे पैसे परत करण्यासाठी काम करणार आहेस। त्यामुळे एकदम मन लावून करायचं आणि तुझ्या आतनं एकही चूक होता कामा नये। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग दादा। आपण कामाला सुरुवात करूया। हाँ, मी तुम्हाला तुमच्या कामाचं ब्रीफ देतो। या। पण दादा, आधी मला सांगा ना, नक्की काय काम असणार आहे माझं? आणि माझं डेस्क कुठे आहे? त्याचं काय ना, मी छोटीशी गणपतीची मूर्ती आणली माझ्या डेस्कवर ठेवायला। मॅडम, त्याचं काय ना, तुमचं काम असं आहे ना की तुम्हाला कामासाठी इकडे तिकडे फिरावं लागणार आहे, म्हणून तुम्हाला डेस्कची गरजच नाहीये। अच्छा, कळलं कळलं कळलं। म्हणजे माझं काम मार्केटिंगच्या संदर्भात असणार आहे का, सेल्स वगैरे? हा, नाही बरोबर आहे। त्याचं काय ना, मी उत्तम बोलते, म्हणून एजंटने मला हे काम दिलं असणार, हो ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।